गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व ठीक असणार. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांती झालेली आहे तरी पण मी शुभेच्छा याच्यासाठी देते की आज माझ्या घरी आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम. तर मी सुरुवात माझ्या सुंदरशा अशा फिश पॉटपासून करते आहे. माझा फिश टँक आहे, सॉरी पॉट नाही, फिश टँक आहे. त्याच्यामध्ये खूप सारे असे मासे आहेत, बघू शकता. आज सकाळी तुम्हाला दाखवण्याचं कारण एवढंच की ते खूप सुंदर असं दिसत होतं, म्हणून तुम्हाला सकाळी सकाळी दाखवते. आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटल्यावर आपल्याला सकाळपासून रेडी व्हावंच लागतं, हो ना. नाश्ता वगैरे झालेला आहे. आता मिस्टरांचा टिफिन पॅक करते आहे. तर हा माझ्या मिस्टरांचा टिफिन मी पॅक केलेला आहे. कामं रखडलेली आहेत, सगळे कामं पडलेली आहेत, भांडी पण घासायची आहेत, कचरा ठेवलेला आहे, सॉरी सगळं असं ठेवलेलं आहे. फक्त टिफिन आत्ता झाला आहे. हळूहळू दिनचर्या दाखवते संध्याकाळपर्यंतची. तर अशाच प्रकारे आता मिस्टर गेलेले आहेत माझ्या ड्युटीवर. तर मी म्हटलं आता बाकीचे कामं करून घ्यावेत. तसं बाकीचे सगळे कामं झालेले आहेत ऑलमोस्ट म्हणजे सगळेच झालेले, भांडी धुणी वगैरे सगळे झालेले. फक्त आता माझं जे पेंडिंग काम आहे ते तिळगुळ. मी तिळाचं आणि शेंगदाण्याचं कूट ऑलरेडी करून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये फक्त गूळ ॲड करायचं बाकी आहे मला आता. तर इथं आपण हा गूळ घेतलेला आहे, गुळाची भेली घेतलेली आहे. ते खलबत्त्यात कुठल्यापेक्षा म्हटलं मी किसूनच टाकते, तर तेच करणार आहे मी आता. ते करते आणि तुम्हाला दाखवते की तिळगुळ कसं झालं. तर मित्र आणि मैत्रिणींना बघू शकता, मी अशानुसार गूळ किसून घेते या छोट्याशा किसणीने. आणि नंतर ते अशानुसार किसून झालं पूर्ण, तर आपण ते मिक्स करूयात पूर्ण, नाही का. गूळ आणि तीळ आणि शेंगदाण्याचं कूट पूर्ण असं एकत्र एकजीव करून घेऊयात. आता माझा गूळ थोडंसं खिसून झालं आहे, अजून बाकी आहे, थोडा अजून बाकीच आहे, थोडा म्हणजे खूप जास्त बाकी आहे. हे कंप्लीट करूया. हे कंप्लीट झाल्यानंतर तुमच्याशी मी परत बोलते. सो आपलं हे तिळगुळ रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी असं तिळगुळ झालेलं आहे. गूळ पण छान असा मिक्स याच्यामध्ये झालेला आहे. आता संध्याकाळी वाटण्यासाठी रेडी आहे, तोपर्यंत आपण संध्याकाळी आता भेटूयात. तर आता वाजले 4. आता 4 वाजले. आता आपण बाकीच्या तयारीला लागूया, बाकीची तयारी करूयात. घरातलं ऑलमोस्ट सगळं झालं आहे आवरून. माझं तिळगुळ पण बनवून झालं आहे, सगळ्याच गोष्टी झाल्या. आता राहिली फक्त माझी तयारी. तर मी आता तयार होते. 4 वाजले म्हटल्यावर थोडासा वेळ तर लागणारच, आफ्टर ऑल हळदी कुंकू आहे. तर तयारी करते, साडी घालते. तुम्हाला दाखवते मी कुठल्या कलरची साडी घालणार आहे बघा, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी साडीमध्ये कशी दिसते. चला तर साडी घालूयात. तर कशी दिसते मी, अशा प्रकारची मी साडी घातलेली आहे आणि साधा आणि सिंपल असा मी लुक घेतलेला आहे माझा. तर कशी दिसते मित्र आणि मैत्रिणी पण सांगा. आहे ना थोडासा हटके, सिंपल पण थोडासा हटके आपला असा लुक आहे, वाटते ना तुम्हाला थोडाफार तरी ॲटलिस्ट. तर अशा प्रकारचा आपला हा लुक कंप्लीट झालेला आहे. बाकीची तयारीसुद्धा झालेली आहे, मी ती पण तुम्हाला दाखवते आहे. वेट. दरवाजाचा पोर्शन मी मुद्दामून थोडासा सोडलेला आहे. अशा प्रकारे आपण बसण्यासाठी व्यवस्थित जागा केलेली आहे. हाय करा सगळ्याजणी. इकडे हाय कराव ताई. नमस्कार नमस्कार कराव, नमस्कार करा तुम्ही पण. इकून घेते ना असं एक मस्त. नमस्कार करा. तर अशा प्रकारे आपला हा कार्यक्रम पार पडला. सॉरी मी व्हिडिओ नाही बनवू शकले,
कारण की घर गच्च भरलं होतं बायकांनी आणि व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं आपल्याकडे. आणि छान झाला कार्यक्रम, मस्त झाला, सगळ्यांनी छान छान खाणे घेतलं होतं. असा आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपला पार पडला. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा बरं का. चला, आजचा हा ब्लॉग आपण एंड करतोय. हॅपी मकर संक्रांती.